तरुण तडफदार सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे मितभाषी आणि सांगलीकरांच्या वैभवात भर टाकणारे आणि प्रगतीकडे वाटचाल करून नेणारे सांगलीचे महापौर माननीय धीरज सूर्यवंशी यांच्याकडून तिचा जागर न्यूज आणि दुर्गा फाउंडेशनच्या वर्धापनास हार्दिक शुभेच्छा। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज। अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील भाऊबंदकी हळूहळू उघड होताना दिसत आहे। ही नाराजी कधी उघड बंडखोराच्या रूपात बाहेर पडेल याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे। या बैठकीत वरिष्ठ नेते छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात झालेल्या तीव्र शाब्दिक चकमकीने पक्षातील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा समोर आला। पुढील महिन्यात होणाऱ्या पक्षाच्या वर्धापन दिन आणि विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती। मात्र चर्चेचा विषय भरकटत गेला आणि दडपून ठेवलेली नाराजी उफाळून आली। सुनील तटकरे यांनी अत्यंत उद्विग्नपणे आपली खंत व्यक्त करत सांगितले की अजित पवार यांच्या निधनानंतर पक्ष एकसंघ राहिलेला नाही। सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी ते आणि प्रफुल्ल पटेल रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत। मात्र विरोधकांकडून वैयक्तिक टीका होत असताना पक्षातील आमदार किंवा ज्येष्ठ नेते बचावासाठी पुढे येत आहेत। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाच्या चर्चांमुळे केवळ स्वतःला आणि प्रफुल्ल पटेल यांनाच टीकेचा सामना करावा लागत असल्याचा आरोपही तटकरेंनी केला। ते आपली भूमिका मांडत असताना छगन भुजबळ यांनी त्यांना मध्येच थांबवत जे झाले ते झाले, आता विषय आटोपात घ्या। आपल्याला महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीला जायचे आहे असा सल्ला दिला। यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये भर बैठकीतच तीव्र शाब्दिक वाद झाला। बैठकीनंतर भुजबळ यांनी हा वाद कमी लेखण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांच्या प्रक्रियेतून काहीतरी बिनसल्याचे स्पष्ट दिसून आले। याचवेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे मुंबईत उपस्थित असूनही या महत्त्वाच्या बैठकीला गैरहजर राहिले। निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून तटकरे आणि पटेल यांची नावे वगळल्याच्या चर्चा पार्श्वभूमीवर त्यांच्या अनुपस्थितीत अधिकच चर्चेचा विषय ठरले। बैठकीत तटकरे बोलण्याआधीच पार्थ पवार यांनी अचानक बाहेर पडल्याचीही चर्चा रंगली। या घडामोडींमुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचे संकेत मिळत आहेत। पवार कुटुंबियाचा वाढता प्रभाव आणि नव्या नेतृत्वाकडून ज्येष्ठ नेत्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना दुसऱ्या फळीत वाढताना दिसते। अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील असलेली मजबूत पकड नव्या नेतृत्वात दिसत नसल्याने आमदारांमध्ये भवितव्याबाबत असुरक्षितता निर्माण झालेली आहे। काही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांमुळे अस्वस्थता अधिकच वाढली आहे। पक्ष पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेससमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे एकसंघ ठेवणे आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करणे हेच असल्याचे स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज।